श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। बोलतात ना साई ज्यांना बोलवतात. तर मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये सहर्ष स्वागत करतो. तर म्हणजे आता वाजले सकाळचे 9:30 आणि पूर्णपणे तयार पण झालोय. आता आपल्याला जायचंय मंदिराकडे. हे बघा सगळेजण तयार होतात. मी तर पहिला तयार झालोय बघा. आणि आता हे लोक पण सगळे तयार झालाय. आणि हा आपला छोटासा रूम, इकडे आपले बॅग वगैरे सर्व ठेवलेलं आहे. इकडे आपला बाल्कनीच्या इकडून व्ह्यू आहे. आता आपण थोड्याच वेळात निघूया. इकडे वॉशरूम. आता आपण थोड्याच वेळात निघणार आहोत. आता हे लोक लगेच तयार झाले की आपण निघूयात. चला. तर मित्रांनो, फायनली आपण सर्वजण तयार झालोय. ते बघा इकडे सर्वजण तयार झालेले आहेत आणि हा अजून थोडासा बाकी आहे अजून. तर चला आता जस्ट निघूया आता आपण. तर बोला ओम साईराम. चला फॅन चालू कर. आम्ही आलो खाली. चला म्हणते असं जागा खाली. हा आपला इकडे वरती रूम होता, 3rd फ्लोअर वरती. तर आता बघूया आपल्याला किती वेळ लागतोय आणि काय. आय थिंक जास्त करून तरी आपल्याला 2-3 आवर्स तरी लागतील आता आपल्याला दर्शनासाठी. कारण आज गुरुवार आहे. गुरुवार म्हणजे साहित्य वार, त्याच्यासाठी आज खूप गर्दी असणार आहे. आपल्याला काय झोप यायला त्याच्यामुळे आपण झोपून राहिलेलो. आणि आता आपण लेट चाललो. जाऊन हे बघा इकडं बाहेर आपल्याला त्या साईडला जायचंय. त्या साईड आपल्या ह्याच्या पाठच्या साईडला आपल्याला मंदिर आहे. पहिल्या आधी काहीतरी नाश्ता करूया, कारण आपण काय सकाळपासून काय केलं नाही. नाश्ता करून झालं की आपण जाऊया, कारण आपल्याला 2 किंवा 3 तास तरी आपल्याला लाईन मध्ये उभं राहावं लागणार आहे. त्याच्यामुळे आपण नाश्ता उभे होतो. सर्वांनी येऊ दे पटकन आणि निघूया. मंडळी सर्वजण आले तर चाललोय आपण. मंडळी पहिला आपण चाय पिऊया. चाय पिऊन नंतर तिकडे जाऊया, कारण की आपण सकाळपासून काय हे पण नाही केलंय नाश्ता वगैरे काय. सकाळी ते आल्यावर चहा प्यायला होते पुढं. चला उभ्यात पुढं. आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा. आज तुम्हाला खूप काय काय बघायला भेटेल. आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. काय ओके. अरे मग इकडे आहे तर चल ना. अरे हे वेगळं पार्क रोड आहे. पुढे जाऊया. झाले ना. फर्स्ट टाइम रे. फर्स्ट टाइम ऑन एक्टर. फर्स्ट टाइम फर्स्ट टाइमच आलोय. मी पण फर्स्ट टाइमच आलोय. मस्त वाटतं इकडे आल्यावरती. लाईनीमध्ये राहून माहित पडेल कसा एक्सपिरियन्स. आता किती लाईन असते. आणि इकडे काय मोबाईल वगैरे अलाव नाही करत आतमध्ये राहायला. मोबाईल आपल्याला बाहेर लॉकर मध्ये ठेवावं लागणार आहे. ठेवून जाऊया. तो काय आपल्याला शूट करायला भेटणार, कारण मंदिराच्या आतमध्ये आपल्याला शूट करायला नाही भेटत. मोबाईल आपल्याला बाहेर लॉकर मध्ये ठेवून जायचंय. काय 5-10-20 रुपये घेणार नाही का? जबरदस्त थोडी नारळ बंद आहे, सगळं बंद आहे. आपल्याला माहिती आहे. नको नको काका. तर मंडळी कसं बघा, जबरदस्ती आम्हाला घेऊन जातात. चल आमच्याबद्दल आमचं ठीक आहे. आपल्याला नाही जायचं. आपल्याला माहिती आहे. आपण बघू आरामात जाऊ. विचारू 4 घेऊ काय. 4 चाय द्या. विचार 10 रुपये. इकडे सर्व मार्केट आहे. इकडे सगळे प्रसादी वगैरे भेटते इकडं. आणि या साईडला हे सगळे दुकान आहेत छोटी मोठी. पण जातो. हा ते जबरदस्ती करून घेऊन जातो ते. मला वाटलं जरा मला देतोय आरामी. बघा मस्त एक गरम गरम चाय पिऊया. केडी मधली चाय. वा मस्त आहे रे. मेन रोड वरून येऊया. हे बघा मित्रांनो, इकडे या कमळ मध्ये. कमळ बघा केवढा मोठा. आणि साईबाबा आहे तिकडं. इकडे ही साईबाबांची पालखीच आहे. इकडून हा मेन गेट वाला रोड आहे. इकडून मेन गेट वरून येतो. आणि या साईडून पण आहे आतमध्ये. काय रे लय गर्दी वाटते ना. गुरुवार आहे. गुरुवार असल्यामुळे आज आपल्याला गर्दी बघायला भेटणार.
आणि इकडे सगळे फोटो काढण्यासाठी 30-40 रुपये देऊन आपले एक फोटो भेटतो. आता पहिला आपल्याला मोबाईल ठेवायचा आहे. मोबाईल ठेवायच्या आधी जरा आपण पुन्हा जरा फिरूया. आपला जरा मोबाईल ठेवायच्या आधी बघूया काय काय. मोबाईल लॉक करूया आता. तिकडे आहे ना मोबाईल कॅमेरा लॉक. पहिलं बाहेरून यायचं. हे बघा इकडे बघा सर्व मस्त एकदम बनवलेलं आहे. जबरदस्त वाटतं. आणि गर्दी बघा इकडे किती आहे. खूप गर्दी आहे आज. आपल्याला बघूया किती वेळ लागतोय. आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा आणि तुम्हाला चांगलं अपडेट देतो. आता आपण मोबाईल पहिला लॉकरला देऊया ना. मोबाईल ठेवूया पहिला आणि आपण दर्शन करून घेऊया. नंतर आपण बाकी बघूया. आणि याच्या पुढं काय प्लॅन केलं आहे तर आपल्याला अजून प्लॅन काय ठरला नाही. त्यामुळे बघू नंतर बाहेर आल्यावर बघू. तर मंडळी हे बघा इकडे जी लाईन आहे ना आपल्या पाठच्या साईडला ही द्वारका माईला जाणारी लाईन आहे. इकडे गर्दी बघा किती आहे. आणि आपल्याला जेव्हा इकडे फोटो काढायचा असतो ना इकडे त्या कळस आहे इकडे बघा. इकडून कळस दिसतो एकदम क्लिअरली. तर इकडून आपल्याला चांगले फोटो काढायला भेटतात. आताच आपण 4-5 फोटो काढलेले आहेत. आता आपण डायरेक्ट फर्स्ट गेटवर जाऊया दर्शनाला. म्हणजे आता इथून आपल्याला दर्शनाच्या लाईन मध्ये नाही जाता येणार कारण ही पूर्ण त्यासाठी लाईन आलेली आहे. त्यामुळे आता आपल्याला फर्स्ट गेटवर जायचं आहे. फर्स्ट गेट वरून आपण आतमध्ये येणार. मोबाईल वगैरे सगळं ठेवू. तर आता जाऊयात तिकडे. दाखवतो हे सगळं मार्केट आहे पूर्ण. हे बघा इकडे द्वारका माई दर्शनची लाईन होती ती. आणि ती लाईन पण तिकडे आतमधूनच आलेली होती. तर आता आपण पहिला फर्स्ट गेट वरून आपण आतमध्ये एंटर करणार. हा सकाळपासून म्हणजे आता आल्यापासून मस्त इथे शूट करतोय. मिनी ब्लॉगर आहे. इंस्टाला फुल त्याचे फॉलोअर्स एकदम सगळे आहेत. सौरभ.फिल्म त्याचा इंस्टा आयडी मी आपल्या व्हिडिओच्या खाली टाकतो. आता त्याला फॉलो करा. त्याला मस्त व्हिडिओ असतात. सकाळपासून सर्व व्हिडिओ काढतोय. छोटे क्लिप्स रेडी करतोय. आता जरा शांत झालाय. सर्व करून झालं. चप्पल आता पुढे काढूया. 1 नंबर गेटवरून आपण जातो. तिकडे बघा मित्रांनो तिकडे पाणी पण चालू झालंय आता. हे बघा साईबाबांच्या मटक्यामधून पाणी निघतं दाखवतो. ते बघा तिकडे वरती मस्त वाटतंय बघायला. आणि इकडं आय लव्ह साईबाबा तिथे सर्वजण फोटो काढतात. ते बघा तिकडं पाठचे इकडं कमळमध्ये पाणी चालू झालंय. श्री साईबाबा समाधी मंदिर परिसर. एंट्री गेट नंबर 5 वर आलो आपण. पण इथे एंट्री नाही. त्याला विचारतो गेट नंबर 1 कुठं आहे. आणि द्वारकामाई बाजूला बाबांनी धुनी पेटवलेली जवळच बाहेर निघलं का तेच दर्शन आहे. ते चप्पल मोबाईल जमा करायचा तिथे चावी घ्या. पैसे वगैरे काय हे काय 7 नंबर गेटला फ्री दर्शन. 6 नंबरला 200 रुपये तिकीट. नाही ते बंद केलं. आता बंद केलं सर्व. हा हे काय बिल्डिंग चालू केली का. फ्री आहे. पैसे वगैरे काही नाही. आज गुरुवार आहे. काय बाबांना पेढ्याचा प्रश्न घ्यायचा घ्या. फ्री सेवा आहे तुमच्याकडे. अरे पण ते मोबाईल कुठे ठेवणार. VIP ने 200 रुपये 6 नंबर. फ्री वाला द्यायचा. लॉकर विचारतो मी. लॉकर ठीक आहे. समोर लॉकर 40 भेटून. कुठे लॉकर आहे इकडे. इकडे पहिलं नको दुकानवाला नको. आपण इकडं कुठं लॉकर 6 नंबरला जाऊया. चल बघूया तिकडे. चावी भेटेल तुम्हाला तुमच्याकडं. कॅमेरे लावलेले. इन्फॉर्मेशन काढून घेतली पाहिजे. म्हणजे आपल्याला कोण काय सांगते काय समजत नाही. सर्वजण आपल्याला गोंधळून टाकतायत. इकडे या माझ्याकडे या माझ्या लॉकर मध्ये ठेवा. चावी तुझ्याकडे देतो. नक्की स्कॅम काय करतील काय समजत नाही. भीती वाटते. सर्वजण बोलतात त्या माझ्याकडे मी लॉकर मध्ये ठेवतो. आता एवढा बोलतो मला भीती वाटते मोबाईल ठेवायला. गेट नंबर 1 वरती तर आलो आपण. फ्री मध्ये दर्शन परत 200 रुपये तिकीट वालं दर्शन. समझ में ही नहीं आ रहा है. और ये पेड पास काउंटर है. फ्री मध्ये जाऊ तुम्हाला. नेक्स्ट टाइम पेड मध्ये नाही.
तर मंडळी हा गेट नंबर आहे 8 आणि आपल्याला आता इथं मोबाईल लॉकरला टाकायचा आहे, लॉक करायचा, ट्रस्टेड लॉकर भेटलाय हा. आणि हे बघा इकडं हा गेट नंबर 8 आहे, तिकडं गेट नंबर 7. आपण एंट्री करणार आहोत 7 गेट वरती त्या साईडून. मोबाईल इथे आपण लॉक करणार, पेड एंट्री होती पण आपण पेड एंट्री घेतली नाही कारण की 200 रुपये पर पर्सन होती. ते ट्रस्टेड मध्ये आलो. हे बघा इकडं ट्रस्टेड लॉकर आहे इकडं. तुम्ही सुद्धा कधी आलात तर या साईडलाच एंट्री करा कारण की आपले दुकानदार बोलतात की ट्रस्टेड लॉकर चावी वगैरे देऊन त्याच्यामध्ये देऊ नका कारण ते स्कॅम पण करू शकतात, कधी समजणार नाही कधी काय करू शकतात. त्याच्यामुळे इकडं आपला मंदिराचा ट्रस्टेड लॉकर आहे, इथे येऊन तुम्ही मोबाईल जमा करू शकता. काय आपला इश्यू नाही काय नाही, मस्त आरामात मोबाईल राहणार. आणि जेव्हा तुम्ही दर्शन घेऊन येणार तेव्हा तुम्हाला मोबाईल एकदम मस्त मिळणार. तर त्याच्या आधी जमा करताना आपल्याला फक्त एका मोबाईल 5 रुपये द्यावे लागणार. तर आता आम्ही आपल्या चौकांचे 20 रुपये जमा करून आता मोबाईल जमा करतोय आणि व्हिडिओ आता इथं थांबवतो आणि थोड्या वेळाने पुन्हा चालू करतो. तर मित्रांनो आता आपण जस्ट दर्शन घेऊन आलोय आणि आता आपण जिथे आपलं लॉकर वगैरे ठेवलेलं तिथं मोबाईल बाहेर काढलाय, चप्पल वगैरे पण घेतलेत आपल्या. आणि आता आपल्याला जायचंय प्रसादालयाकडे. तसं आता निघूया महाप्रसाद घ्यायला जाऊयात आता. किती वाजले बघ? 1. आपण सकाळी 10 वाजता गेलो, रात्री 1 वाजेपर्यंत आपल्याला. आणि रात्रीपासून तर आपण काय खाल्लं नव्हतं, रात्री फक्त 2 समोसे खाल्लेले तेवढे, त्याच्यावर काय खाल्लेलं नाही, फक्त चहा प्यायला. त्याच्यामुळे आता खूप भूक लागले आणि पहिला आता आपण प्रसादालयाकडे जाणार. आणि प्रसादालय पण इथून 500 मीटर आहे, त्यामुळे आपल्याला लवकर जावं लागणार तिथं. आणि तिथं काय व्यवस्था एकदम व्यवस्थित असल्याचं बोलतंय, पण ते आता आपण तिकडे जाऊनच बघूया कसं आहे. इकडून आपल्याला सरळ प्रसादालयाकडे जायचं, हा सरळ रोड आहे. आपल्याला आता 8 नंबर गेट वरून राईट मारून सरळ जायचंय, तिकडे आपल्याला प्रसादालय भेटेल. तर आता तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो तिकडे कसं काय. चला तिकडे भेटूया. चले महाप्रसाद खान. खूप मित्रांनी आम्हाला टोपा दिलेला आहे, ते येणार होते पण मी सांगून आम्हाला ते खरं वाटेल असं पटवून देणार. बोलतात ना, साई ज्यांना बोलवतात ते देतात. आता वॉटर पार्क मध्ये जाऊया. भेटेल. कसं काय आहे, कुठे भेटेल? अरे तो तिकडं आहे. आणि प्रसादालय वॉटर पार्क रोड क्रॉस करून आपल्या इकडे प्रसादालय बोर्ड लिहिलेच आहे वरती. जोमैटो से अपने रूम का एड्रेस देंगे, अभी अपना ही रूम है वो. इकडे बघा, प्रसादालय स्ट्रेट. आपण हॉस्टेलला इकडे बघा साईबाबांचं दर्शन. शिर्डीस ज्याचे लागतील पाय टळती अपार्य सर्व त्याचे, माझ्या समाधीची पायरी चढेल दुःख हे हरेल सर्व त्याचे. वा, श्री साईबाबा समाधी शताब्दी वर्ष 2018. तर मंडळी फायनली आपण आलोय प्रसादालयाकडे. हे बघा या साईडला हे आहे प्रसादालय. हे बघा इकडं साईराम माऊली. इकडे गार्डनी इकडं पळवलं आपल्याला, या साईडून जायला सांगितलंय. बघा कोण पण मग मिक्स प्रसाद. हे इकडे प्रसाद आहे. इकडून आपण आता एंट्री केलेली आहे. तर बघूयात आत. खूप मोठा प्रसादालय आहे एकदम. भोजन वाटते हुए एका टायमिंगला खूप मोठा प्रसादालय आहे म्हणजे एका टायमिंगला तरी पण 5000 माणसं तरी जेवू शकतात. हे बघा इकडं जेवायला ना आपल्याला या साईडून आतमध्ये जायचंय. इकडे बघा काय आहे मोफत. इकडे खाऊया मित्रांनो. इथं 2 प्रकारचे भोजन आहेत. एक फ्री प्रसाद मिल आहे आणि एक स्पेशल प्रसाद मिल आहे.
स्पेशलच्या साठी पैसे आहेत, म्हणजे ॲडल्ट साठी 50 आहेत आणि चाइल्ड साठी 30 रुपये आहेत. चल चल आता आलो. एका 4 दिले. हा हो. एका 4 तिकीट. चल दाखव. ही भोजनालयाची तिकीट आहे आपली, तेव्हा पैसे दिलेत रे. दोघात 4. किती पैसे नाही दिलेले. ॲडल्ट 10 आणि 5 लिहिलेले आहे. हे बघा इकडे जेवणाची व्यवस्था केलेली आहे. बापरे किती आहेत बघा. एकदम व्यवस्थित आहे, एकदम व्यवस्थित पद्धतशीर केलेलं आहे. तुम्ही बघू शकता त्या साईडला बघा. सर्व इथे बसायला पण आहे व्यवस्थित. बसायचं बसायचं चौकाने. इथूनच सुरुवात होती ना. इथून आलं की डायरेक्ट वाढायचं रोज. तू आता हवऱ्यात का ना किती लाईन आहे पुढपर्यंत. एकदम सिटिंग अरेंजमेंट सिटिंग अरेंजमेंट एकदम जबरदस्त आहे. पाठी बघू शकता तुम्ही. आपल्या पाठी सगळे लोक पाठी एकदम व्यवस्थित सगळे एकदम लाईनशीर पद्धतशीर काय प्रॉब्लेम नाही. आणि जेवण वाढायला सुद्धा आहे बघा इकडे. हे सगळं आहे. हे जेवण अशी ट्रॉली फिरवणार लाईन मध्ये आणि जेवण वाढणार. तर आता जेवूया. जेवल्यानंतर तुम्हाला दाखवतो काय. जेवूया आणि नंतर बाहेर गेल्यावर पुन्हा चालतो. बाय. मंडई हे आपला भोजनालयाचा एक्झिट आहे. त्या साईडला हात धुवायला आहे आणि आतमध्ये बघितलं तुम्ही किती मोठं आहे ते. तर मंडई फायनली आपण जेवून आलोय. मस्त जेवण पोटभर जेवलंच नाही पोटभर. मस्त जेवलो आपण. आता आपण जाऊया आपल्या घराकडे. आपली जिथे रूम घेतले तिकडे जाऊया. आणि जो प्रसाद होता म्हणजे तो शिरा तो एकदम जबरदस्त होता. मस्त लागत होता. सर्व एकदम भारी होतं. तर आता आपण जाऊया आपल्या रूम वरती. जरा तिकडे आराम करूया. आणि संध्याकाळी आपली गाडी आहे 10ची गाडी आहे. 10:20ची आपली ट्रेन आहे रिटर्नची. त्या गाडीने आपण रिटर्न जाऊ. आणि इकडे आता बघितलं तुम्ही स्पेशल आणि आपला नॉर्मल फूड होता. तर स्पेशल फूड मध्ये नक्की काय होतं ते काय आपल्याला माहिती नाही. पण तिथे 50 रुपये देऊन होतं. त्यांची कशी फॅसिलिटीज होती ते काय आपल्याला माहिती नाही. पण आपल्या याच्यामध्ये तुम्ही बघितलं आपलं जे नॉर्मल फूड होतं ते आपण परवडते आपल्याला. म्हणजे असं व्यवस्थित होतं. काय त्याच्यात प्रॉब्लेम नव्हता. तुम्ही पण आलात तर बघा. तुमच्या चॉईसवर आहे तुम्हाला कोणता पाहिजे. पेडवाला पाहिजे की फ्रीवाला पाहिजे ते तुमच्यावरती आहे. आणि आतल्या फॅसिलिटी पण एकदम मस्त होता. जेवण वगैरे पण जबरदस्त होतं. खूप भारी होतं. हे कुठे गेले. आजचा व्हिडिओ आपण इथं एंड करूया आणि भेटूया आणखीन एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. आणि भेटूया आणखीन एक अशाच नवीन व्हिडिओ. चला बाय.